मुरुडमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने छापे टाकत हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले। मुरुडमध्ये दाटीवाटीच्या परिसरात अमूल, गोकुळ आणि गोविंद अशा अनेक कंपन्यांच्या दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यावर कारवाई करत पहाटे मुरुडमध्ये 6 ठिकाणी छापे टाकत हे भेसळयुक्त दूध पकडण्यात आलं। यामुळे 3 जणांना अटक करण्यात आली। दुधात निकृष्ट दर्जाचं पाणी वापरत हे दूध परिसरातील सोसायटी आणि दुकानांमध्ये पोहोचवलं जायचं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। मुलुंडमध्ये 6 ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने धाडी टाकलेल्या आहेत आणि भेसळयुक्त दूध आहे ते त्यांनी जप्त केलेलं आहे। आपण सध्या आहोत मुलुंडमधल्या अशा ठिकाणी दाटीवाटीच्या परिसरामध्ये हे दूध भेसळीचं काम आहे ते सर्रासपणे चालू आहे। आपण सध्या पाहू शकतो अशी दाटीवाटीची जो परिसर आहे त्या ठिकाणी हे सगळं काम चालतं। कुणाला त्याची कल्पना देखील नसते। पहाटेच्या वेळी हे सगळं काम चालतं। हे जे रूम्स आहेत ते आपण पाहू शकतो। अत्यंत दाटीवाटीचा असा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये एका घरामध्ये हे सगळं काम चालतंय। अशाच प्रकारे जी 6 ठिकाणं आहेत त्या 6 ठिकाणी हे अन्न औषध प्रशासनाने जे छापे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे भेसळयुक्त दूध आहे ते जप्त केलेलं आहे। NGOने या ठिकाणी याची माहिती दिलेली आहे का आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। आपल्यासोबत ते स्वतः आहेत। काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण परिसरांमध्ये भेसळ केली जाते? इथे सर्वप्रथम म्हणजे पाणी मिसळ केलं जातं। जवळजवळ आपण आता 5 ते 6 ठिकाणी FDI डिपार्टमेंट आम्ही राठोड साहेब यांना मी विनंती केली। गेले 8-10 दिवस आम्ही याच्यावरती पारा ठेवत होतो की आज वेळ मिळाला त्यावरती आम्ही येऊन बघितलं असता जवळजवळ इथे एका ठिकाणी 400 लिटर पाण्यामध्ये पाणी एकदम खराब पाणी मिसळून पॅकिंग करून त्याची वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आणि सोसायटीमधून खास करून सोसायटीमधून याचं विकलं जायचं। किती घातक ठरू शकतं अशा प्रकारे भेसळयुक्त दूध आहे ते इथे बनवलं जातं। पाणी किंवा केमिकल्स देखील वापरली जातात त्याच्यात? हो, याच्यात साहजिक केमिकल वगैरे वापरली जातात कारण आपण लहान मुलांना वगैरे दूध पाजतो त्यांच्या पोटात म्हणजे त्यांना त्रासदायक होऊ शकते। बऱ्याच ठिकाणी हा प्रकार मुलुंड विभागामध्ये ह्याच्यापूर्वी पण झाला होता। त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने केसेस वगैरे केले होते तरीसुद्धा ते परत जामिनावरून येऊन परत हा प्रकार करत आलेले आहेत। कारवाई होते परंतु तात्पुरत्या स्वरूपाची असते। पुन्हा हे जी लोक आहेत ते आपले धंदे चालू करतात। संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारचा जो दूध भेसळीचा प्रकार आहे तो सर्रासपणे चालू आहे। परंतु आता मुलुंडमध्ये 6 ठिकाणी छापे टाकून हजारो लिटर दूध आहे ते जप्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।